सरांसोबत डायरेक्ट निघालो ओडिसा राज्यात फिरायला. मम्मी पप्पांचे मस्तपैकी पाय पडून घेतले आणि डायरेक्ट क्वीनला घेऊन निघालो, कारण समृद्धी महामार्गावर सर येणार होते. मग सर आलेलेच होते. सरांच्या गाडीत बसलो आणि डायरेक्ट निघालो. क्वीनची चांगलीच टाकी फुल करून घेतली. म्हटलं चला आपण पण चहा घेऊन घेऊ. मस्त अंग शेकलं, चहा वगैरे घेतला. गाडी चालून खूप थकलेले होते. मग सरांनी एक मस्तपैकी हॉटेल घेतलेलं होतं, तिथं स्टे केला. सकाळी मस्तपैकी रेडी वगैरे झालो. सकाळी बघतो तो ओडिसाच्या संबलपूरला पोहोचलेलो होतो. सगळ्या बॅगा वगैरे घेतल्या आणि लगेच क्वीनला क्लीन करून घेतलं, कारण की आपल्याला जायचं पण होतं साईट सीन बघायला. पूर्ण बॅगी मस्तपैकी डिक्कीट टाकून दिल्या. सर पण आले आणि लगेच निघालो आम्ही. गुगलला मस्तपैकी 2-3 हॉटेल चेक केल्या, त्यापैकी एक आवडली आणि लगेच निघालो मॅपच्या रस्त्याने. फायनली हॉटेलला पोहोचलो. हॉटेल तर खूप भारी होती. मग काय भूक पण खूप जोरात लागलेली होती. मग पटापट सगळे ऑर्डर केले आणि काय जेवण पण घेतलं. मग लवकर मीरसाठी चॉकलेट आणि ड्राय फ्रूट घेऊन डायरेक्ट निघालो आम्ही समलेश्वरी माता मंदिरात. जाता बरोबर क्वीनला मस्तपैकी पार्क करून घेतलं आणि लगेच निघालो आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी. सरांसोबत फिरण्याची मजाच वेगळी. पण काय मग मंदिरात पोहोचलो, मस्तपैकी दर्शन करून डायरेक्ट निघालो. इकडे तर रेल्वेनेच रस्ता अडवून घेतला होता. तिथे एक मस्तपैकी पर्ची घेतले आणि आपल्याला जायचं होतं हिराकुंड डॅम बघण्यासाठी. क्वीनला मस्तपैकी पार्क केला आणि व्ह्यू घेण्यासाठी आम्ही वरती चढून आलो. बघतो तर सनसेट पण खूप भारी होता आणि डॅम पण खूप भारी दिसत होतं. सगळं फिरणं तर झालेलं होतं. मग काय तिथून 350 किलोमीटरचा प्रवास राहिलेला होता. तो प्रवास आजच्याच नाईटला कंप्लीट करायचा होता. मग मस्तपैकी चहा वगैरे घेतला. इथं मस्त शेकोटी करून ठेवलेली होती, तिला मस्तपैकी फूक मारून पेटवला आणि लगेच निघालो जगन्नाथपुरीसाठी.